नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींना या ठिकाणी वेग आलेला आहे. सगळ्याच पक्षामध्ये वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं जर पाहिलं तर राष्ट्रवादीची सूत्र आता अजितदादानंतर नेमकं हाती कोण घेणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, ही प्रश्न जितके महत्वाचे आहेत त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येणार का, त्यांचं विलिनीकरण होणार का, हाही प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये महायुतीत सत्तेत आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर या दोन पक्षांच्या नेतृत्वाची नेमकी काय भूमिका असेल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेस आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी देतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते सुद्धा या घटनेवरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहेत. एकंदरीत अजितदादा पवार यांच्या जाण्यानं राज्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यासोबतच राजकीय क्षेत्रामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी ही आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आहे. अजितदादा पवार यांची सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण घेईल या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. कारण विधानसभेमध्ये किंवा विधानसभा गटनेता म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि अजितदादा पवार यांच्याकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांना देण्यात आले. त्यासोबत अजितदादा पवार यांच्याकडे असलेले मंत्रीपद सुद्धा सुनेत्राताई पवार यांच्याकडे दिले गेली आहेत. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्षपद अद्यापही सुनेत्राताई पवार यांना देण्यात आलेलं नाहीये. यावरती प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होतील असं भारतीय जनता पार्टीचे नेते जाहीर करतायत आणि तशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा पक्षांतर्गत काही नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा भाग असा आहे की अजितदादा पवार यांच्याकडे असलेलं अर्थ मंत्रीपद किंवा अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलेले, ते सुनेत्रा पवार यांना दिलेले नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजितदादा पवार यांच्याकडे असलेली सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी मंत्रीपदं ही सुनेत्राताई पवार यांना देण्यात आलेली नाहीये. म्हणजे अर्थ खातं देण्यात आलेलं नाही, राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं काही दिलंय काही नाही, यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले. त्यातला त्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि त्यासोबतच ते बीड जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री होते. पुण्याचा पालकमंत्री कोण असेल हा प्रश्न वेगळा, परंतु आता सध्या चर्चेला जातोय तो म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आता कोण असणार. त्याचं कारणही असं आहे की अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या हालचाली घडतायत या हालचाली घडवण्यामागे चार नेते हे सातत्यानं सामोरे येत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल असतील, राज्यातले प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे असतील किंवा राज्यातले जबाबदार मंत्री म्हणून संबोधले गेलेले छगनराव भुजबळ असतील. परंतु आणखी एक व्यक्ती यामध्ये येत आहेत, ते म्हणजे आज राज्याचे ते मंत्री नाहीयेत परंतु आता ते सक्रिय झालेले पुन्हा एकदा दिसत आहेत, ते म्हणजे बीड जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे, जे की परळीचे आमदार आहेत. हे सातत्यानं चौघजण राष्ट्रवादीच्या या पक्ष बांधणीसाठी किंवा वेगवेगळ्या पदावर नियुक्त्यांसाठी त्या ठिकाणी हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री आता अजितदादा हे राहिलेले नाहीयेत, ते आपल्यात नसल्या कारणानं ते पद आता कुणाकडे दिलं जाईल या विषयावरती चर्चा घडतायत आणि यामध्ये धनंजय मुंडे यांचं कमबॅक होईल का हा प्रश्न उपस्थित राहतोय. म्हणजे धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल आणि मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांनाच मिळेल, ही चर्चा आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊ घातलेली आहे. विशेष म्हणजे काही युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी सुद्धा या पद्धतीच्या बातम्या देऊन धनंजय मुंडे यांचं कमबॅक कसं होईल आणि ते बीड जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी ते कसे घेतील या पद्धतीची माहिती सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण प्रश्न असा आहे की खरंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होतील का हा प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला, राजकीय विश्लेषकांमध्ये मी ही चर्चा केली, अनेक राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा मित्र पक्षाचे नेते असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस एक लक्षात आलं की बीड जिल्ह्याचा पालकमंत्री हा मुंडेच होईल. आता प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्याचा पालकमंत्री जर मुंडेच होईल तर मग तो मुंडे धनंजय मुंडे असतील की पंकजाताई मुंडे असतील हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि मित्रांनो, तसं जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे अजितदादा पवार यांच्या सोबत ज्यावेळेस गेले होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले होते, तर अजितदादा पवारांनी धनंजय मुंडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे त्यांना जपलंही होतं, अनेक पदावर त्यांना संधी दिली होती. शरदचंद्र पवार हे जरी पक्षाचे प्रमुख असले तरी सुद्धा अजितदादा पवार यांच्या शब्दाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे एकत्रित असताना सुद्धा किंमत होती आणि त्यामुळे धनंजय मुंडे
हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुद्धा त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये राहिलेले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत अजित पवार यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत मंत्री राहिले, हेही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. ज्यावेळेस दोन राष्ट्रवादी वेगळे झाल्या त्यावेळेस धनंजय मुंडे हे शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनी तात्काळ अजित पवार यांची बाजू घेतली आणि अजितदादांसोबत ते मंत्रिमंडळामध्ये आले. ज्यावेळेस दुसऱ्यांदा निवडणूक झाली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी महायुती ही पुन्हा एकदा सत्तेत आली आणि यावेळी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोघांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्याचा विचार त्या ठिकाणी व्यक्त केला आणि भूमिकाही तशीच मांडली. त्यामुळं पहिल्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नव्हतं. ज्यावेळेस मंत्रिमंडळाची राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली त्यातही धनंजय मुंडे यांचं नाव नव्हतं, पण त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वेगळ्या पद्धतीनं दबाव आणला अशी चर्चा आहे. आणि जर तुम्ही मला देत असाल मंत्रिपद तर ठीक, नसता मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जाऊ शकतो अशीही चर्चा झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, नेते या ठिकाणी माध्यमांशी बोलताना ते सांगतायत. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर शेवटला धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं, मंत्रिमंडळात त्यांना घेण्यात आलं. हा उल्लेख मी यासाठी आवर्जून करतोय की त्यानंतर ज्या बीड जिल्ह्यामध्ये घडामोडी घडल्या, संतोष देशमुख जे की भारतीय जनता पार्टीचे सरपंच होते त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये जे आरोपी आहेत ते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल किंवा इतर जे आरोपी असतील हे सगळेच्या सगळे हे निष्पन्न झाले, त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल झालं आणि संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करताना जे व्हिडिओ आणि फोटो काढले गेले ते समाज माध्यमांच्या समोर व्हायरल झाले. आणि हे फोटो ज्यावेळेस समाज माध्यमांसमोर आले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, महायुती आणि अजित पवारांवर प्रचंड दबाव आला, कारण याच्याशी संलग्न असलेले धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली. आणि मराठा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तात्काळ काढून घ्या, नसता या घटनेचे पडसाद वेगळ्या पद्धतीनं राज्य सरकारला भोगावे लागतील. आणि त्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेतला आणि मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर केलं. आज धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात नाहीयेत. ते अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेले, परंतु या सगळ्या घटना घडल्यानंतर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता सुरू झाल्यानंतर यामध्ये वेगवेगळे खुलासे होत आहेत, आरोपपत्र दाखल होत आहेत आणि त्यामुळं हे प्रकरण ताजं असल्या कारणानं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टपणे नकार दिला होता, त्यांना थांबायला सांगितलं होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता अजितदादा पवार हे अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय, मृत्यू झालाय आणि त्यांच्या पश्चात आता त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या विधान भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या झालेल्या आहेत, उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आणि त्यामुळं आता अजितदादा पवार राहिले नसल्या कारणानं इतर नेत्यांची चलती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, हे चारही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, जबाबदार मंत्री सुद्धा आहेत. पण यासोबत मंत्री नसलेले धनंजय मुंडे हे अचानकपणे सक्रिय झालेले पाहायला मिळाले. ते सुनेत्राताई पवार यांच्यासोबतही आपल्याला पाहायला मिळाले. बारामतीमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी सोबत होते आणि ज्यावेळेस शपथविधी सुनेत्राताई पवारांचा होता त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे हे त्यांच्या सोबतच चालताना आपल्याला पाहायला मिळालेले. एकंदरीत या पुढच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा नियुक्त करणं गरजेचं आहे, कारण अजितदादांच्या जाण्यानं ती पोकळी निर्माण झालेली आहे. आणि मग या पदावर नेमकं बसवायचं कुणाला, तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घ्यावं, मंत्रिमंडळात घ्यावं आणि त्यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी असा एक स्वर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहेत, असलेच पाहिजे आणि ते असणारच, कारण राजकारण करायचं असेल तर मंत्री असणं किती गरजेचं असतं हे आता धनंजय मुंडे यांच्या लक्षात आलेलं आहे. ही सगळी एकीकडे घटना आहे, परंतु जरांगे पाटील जे की मनोज जरांगे पाटील आहे यांचा तीव्र विरोध धनंजय मुंडे यांना आहे. एवढंच नाही तर वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबतचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि त्यांच्यासोबतच धनंजय मुंडे असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील यांचे अनेक व्यवहार, अनेक कंपन्या आहेत आणि त्यामुळं मोक्का अंतर्गत कारवाई झाली असेल तर या सगळ्या प्रॉपर्टी सील करणं गरजेचं आहे हे मनोज जरांगे पाटील सांगतायत. आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी जो आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनी सोबत ती खंडणी वसूल केली होती किंवा जे ठरलं होतं ते विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती ती बैठक झाली होती आणि त्याच ठिकाणी
1.5 ते 2 कोटीच्या आसपास हे ठराव झाल्याचं सुद्धा सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि त्यामुळे ही जी काही लिंक आहे, या लिंकमुळे धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्यातनं मोठा विरोध होतोय, जरांगे पाटलांचा विरोध होतोय, भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांचा त्या ठिकाणी विरोध होतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही नेते आहेत, जसे की प्रकाश सोळंके आमदार माजलगावचे आहेत, त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना तीव्रपणे त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. मी आपल्याला हे आवर्जून सांगतोय. त्यामुळं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात एंट्री करणं हे कठीण आहे आणि त्यामुळे जर मंत्रिमंडळातच येणं जर त्यांचं कठीण असेल तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांच्याकडे कसं येऊ शकतं, हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरा भाग असा आहे की याच बीड जिल्ह्यातल्या आणि विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये दोन्ही ठिकाणी पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं विधान परिषदेवर घेऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिलेल्या पंकजाताई मुंडे याच बीड जिल्ह्याच्या आहेत. पंकजाताई मुंडे आज या मंत्री आहेत, पर्यावरण मंत्री आहेत. एवढंच नाही तर त्या जालन्याच्या पालकमंत्री आहेत. विशेष म्हणजे अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री ते असल्या कारणानं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा तेच राहिले होते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर. त्यामुळे पंकजाताईंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावंसं कायम वाटतं, कारण यापूर्वी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून पंकजाताईंनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. परंतु अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या बाजूच्या जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर ही जी जागा रिकामी आहे ही पंकजाताईंना पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री द्यावं आणि बीड जिल्ह्याची विस्कटलेली घडी सगळा सामाजिक सरोखा बांधण्याची जबाबदारी पंकजाताईंवर द्यावी, अशी सुद्धा भूमिका महायुतीमधल्या अनेक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते. आणि विशेषतः पंकजाताई मुंडे यांना सुद्धा प्रॉपर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री होणं हे कधीही आवडेल, त्यासाठी त्या सुद्धा प्रयत्नशील असल्याची माहिती आपल्याकडे आहे. मित्रांनो, विषय असा आहे की जरांगे पाटील हे धनंजय मुंडेंना विरोध करतायत, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सुद्धा मी घेऊ देणार नाही असं ते सांगतायत. परंतु पंकजाताईंच्या बाबतीत मात्र ते कुठंतरी सकारात्मक दिसत आहेत, कारण पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं होतं की सामाजिक सलोखा आणि सर्व धर्मांना एकत्र, सर्व जातींना एकत्र घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. मी 2 पावलं पुढे येते. इतरांनी सुद्धा ज्यांनी म्हणजे जरांगे पाटलाला उद्देशून त्या बोलले की त्यांनी सुद्धा 2 पावलं पुढे यावं आणि बीड जिल्ह्यातला सामाजिक सलोखा आपण राखण्यासाठी प्रयत्न करू. याला जरांगे पाटलांनी सुद्धा सकारात्मक साथ दिली होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे या जर बीड जिल्ह्याच्या पुन्हा एकदा पालकमंत्री झाल्या तर त्यांना विरोध राहणार नाही जितका धनंजय मुंडेला राहील, असं माझं मत आहे आणि अशी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये तसं जर पाहिलं तर 6 आमदार आहेत. या 6 आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे 3 आमदार म्हणजे 2 आमदार आहेत. त्यामध्ये प्रकाशदादा सोळंके हे माजलगावचे आहेत, धनंजय मुंडे हे स्वतः परळीतले आहेत आणि तिसरे आमदार गेवराईचे विजयसिंह पंडित आहेत, हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस आणि अंबाजोगाई केज या मतदारसंघातल्या नमिताताई मुंदडा हे 2 आमदार आहेत. तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. मात्र विधान परिषदेवर ज्या आमदार आहेत आणि आता मंत्री आहेत त्या पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. त्यांनी सगळ्यांशी संपर्क ठेवल्यामुळे, संबंध चांगले ठेवल्यामुळे त्यांना पालकमंत्री होण्यासाठी हे नेते मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करतील, संमती दाखवतील, असं चित्र बीड जिल्ह्यात आहे. कारण महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये धनंजय मुंडेंच्या नावाला महायुतीचेच आमदार विरोध करतायत, स्वतःच्याही पक्षाचे आमदार विरोध करतायत. मात्र पंकजाताईंचं नाव आल्यानंतर त्या ठिकाणी मात्र ते विरोध करताना दिसत नाहीयेत. आणि त्यामुळं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा जो काही प्रश्न उपस्थित केला जातो, यामध्ये धनंजय मुंडे यांचं कमबॅक होऊन ते पालकमंत्री होतील का असाही प्रश्न उपस्थित होतो. पण एकंदरीत जर चित्र पाहिलं तर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री लवकरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि तो मुंडेच असेल असंही सांगण्यात येत आहे. पण तो धनंजय मुंडे असेल की पंकजाताई मुंडे असेल हाही प्रश्न या ठिकाणी आहे. आणि पंकजाताई मुंडे होतील की धनंजय मुंडे होतील याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि तिसरा भाग, जर सुनेत्राताई पवार यांच्याकडे अजितदादा पवार यांची सगळे विभाग, सगळे पदं जर दिले जाणार असतील तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पुन्हा सुनेत्राताई पवार येतील का, ती जबाबदारी स्वीकारतील का, आणि अजितदादा पवार यांनी विकासाचं पाहिलेलं स्वप्न आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी काही नीती अवलंबिली होती त्याच पद्धतीनं सुनेत्राताई पवार बीड जिल्ह्यात काम करतील का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकंदरीत बीड जिल्ह्याचा पालकमंत्री हा कोण होईल याचं उत्तर मला तुमच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. परंतु लवकर तो होईल. मग तो धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील की सुनेत्राताई पवार की आणखी कोणी असेल याचं उत्तर तुम्ही द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, म्हणून संपूर्ण ती महाराष्ट्रातून येते म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाची असते. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.